कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय मग काय काय विचार काय नाही, मग करा विचार। हे एवढं डेकोरेशन करायची काय गरज होती? हे बाशू आता एवढ्या मेहनतीने प्रेमाने आपल्यासाठीच केलंय ना। तेच म्हणतोय, काय गरज होती करायची? अच्छा बाशू, तुला काहीच गरजेचं वाटत नाहीये का? तसं नाहीये, पण जेव्हा आज मी बाहेर पडलो ना, मी दिवसभर फिरलो, पण काहीच मिळालं नाही। मला खूप टेन्शन येतं अगं, कसं होणार आपलं? म्हणजे मी तिथनं बाहेर पडायचा डिसिजन तर घेतलाय, पण पुढे काय होणार? आशू, हे बघ सगळं छान होईल, तू नको टेन्शन घेऊ। तू एक काम कर, हे बघ डोळे बंद कर ना, मोठा श्वास घे आणि हस छान। डोळे बंद कर आणि आता स्वतःला सांग की सगळं छान होणार आहे। सगळं छान होणार आहे। कसं वाटतंय? छान वाटतंय। खरं? हा, नक्की? हो ग। शिवा, अगं तू गॅरेजच्या कामाबरोबर अजून काहीतरी काम मिळालं तर बरं होईल। ठीक आहे, बघू। काय काम करतोय चंदन? काम शोधायचं काम करतोय। चंदन सॉरी, मी कधी कधी विचार करते तू खरंच किती मेहनती आहेस। मीच तुला ओळखू शकले नाही, पण आता जेव्हापासून तू घरी परत आलायस ना, मला असं वाटतंय की आपला संसार सुरू झालाय आणि आता आपला संसार असाच आनंदात सुरू असावा। ऐक ना, किती दिवस झाले आपण वेगळं राहतोय। मला तुझी खूप आठवण यायची अरे, पण तू मला दुखावलंस ना, म्हणून मी बोलत नव्हते तुझ्याशी। पण आता सगळं नीट झालंय, हो ना? हो झालंय। काय झालं अचानक तुला? काहीच बोलू नकोस, फक्त आपले डोळे बंद कर। डोळे बंद। मी तुला म्हणाले होते ना की आपल्यात जे होईल ते पहिले घरी होईल, आणि मला ते स्पेशल असायला हवं। दिव्या, एक सांगू? सांग ना। तू हे असं छान छान वागतेस ना, मला खूप आवडतं, पण याच्यामुळे तुझी शिक्षा कमी नाही होणार। काय? शी, काय अर्थ आहे? नुसती दिव्या, हा
बोल ना. नोट्स. आशू, हे बघ, मला माहिती आहे तू लाजतोयस, पण लाजल्यावर एवढा छान दिसतोस हे आत्ता कळलं. आशू, आशू, काय झालं आशू? आशू उठ, एक मिनिट, उठ 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 उठ. एक मिनिट आशू, काय झालं? अरे थोडं पाणी आलं डोळ्यात तुझ्या. काही नाही. आशू, मन हलकं होईल, तू सांग बरं मला काय झालं. मी आज ना दिवसभर खूप फिरलो. मला जसं वाटलं होतं ना की काय थोडे कष्ट केले की नोकरी मिळेल, तर तसं नाही आहे ग शिवा. पण नोकरी मिळणं इतका अवघड असेल हा मला अंदाजच नव्हता काही. मी इतका फिरलो आज दिवसभर. मी खूप लोकांना भेटलो. मला टेन्शन नोकरी मिळण्याचं नाही, मला टेन्शन याचं आहे की आपलं काय होणार शिवा. आपल्या दोघांची जबाबदारी आता तुझ्यावर आहे फक्त. तुला ओझं नाही ना वाटत हे सगळं असं? आशू, लाजताना छान दिसतोस, असं रडताना नाही छान दिसत. आणि हे बघ, कठीण काही नाही आहे. आपली मेहनत करायची तयारी आहे की नाही? 100% आहे. मग आपण येणार बरोबर मार्गावर. हे बघ आशू, जिथे सगळं संपलंय असं वाटतं ना, तिथूनच सगळ्याची सुरुवात होते. म्हणजे आशू, पप्पा गेले ना तेव्हा पण हे असंच सगळं सेम होतं. माझ्याकडे काहीच नव्हतं, ही जागा होती फक्त, आणि पप्पांच्या आठवणी होत्या. तिथूनच सगळ्याची सुरुवात झाली. पप्पांनी जे शिकवलं होतं तीच गुंतवणूक होती, आणि त्यातूनच हे अख्खं गॅरेज उभं राहिलं. पण शिवा, माझ्याकडे तर काहीच नाही आहे. तुझ्याकडे तुझ्या पप्पांची शिकवण होती, माझ्याकडे तर तुझ्याकडे आहे ना आशू, आहे. भाऊंचा विश्वास आहे. सीताईंनी तुला चॅलेंज दिलंय बरोबर आहे, पण त्यांच्याही नकळत त्यांनी तुला मार्ग दाखवलाय स्वतःच्या पायावर उभं राहायचा. हे बघ, सगळे आशेने बघतायत तुझ्याकडे. त्यातनंच जिद्द घ्यायची आणि पुढे व्हायचं. आता गाडीला स्टार्टर मारलाय की नाही, मग रिव्हर्स घ्यायचंच नाही. आपण बरोबर चाललोय आशू. तू माझ्यासाठी केवढं काय काय करतेस ग. मला भीती वाटते कधी कधी की काय करावं कळत नाही. शांत. तू एक काम कर, तू इकडे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.